रघुवीर समर्थ. दिसतंय सगळ्यांना? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं, वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. कामिका एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला जास्त असं द्वादशीच्या दिवशी निरूपण करायला खूप आवडतं, कारण त्या दिवशी म्हणायला मिळतं की धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरू रायाचा. पण आजचा जो प्रताप आहे कामिका एकादशीचा तो विशेष आहे. ज्या ठिकाणी एका क्षत्रियाच्या हाताने एका ब्राह्मणाची हत्या झाली आहे चुकून, आणि त्यांनी जेव्हा तपश्चर्या केली, फळ मागितलं, उशाप मिळाला, आणि त्याला याच दिवशी हे व्रत करायला सांगून त्याला ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे कळत नकळत घडलेली जी सगळी छोटी छोटी पापं किंवा अपराध आहे ते सगळे क्षमा करण्यासाठी आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. विष्णूंची पूजा करून, पवमान अभिषेक घालून आणि स्वतः अंतःकरण शुद्ध करून जर त्यांची पूजा केली तर आपल्याला आजच्या दिवशी कळत नकळत घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. ह्यावरती आता आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आता आपण ना श्रीराम मंत्रामध्ये अगदी मध्यावर म्हणजे थोडेसेच मंत्र आता शिल्लक राहिले आहेत, आणि सांगण्याचा उद्देश हा प्रत्येक वेळी आपलं निरूपण सांगणे आणि कुणीतरी ऐकणे आणि आपण बोलणे एवढाच नसून, त्या ठिकाणी जसं दासबोधावने म्हटलंय की नाही की त्याचा प्रत्येकाला विज्ञानाच्या तावून सलाखून विज्ञानाच्या कसोटीवर त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि इतकं आनंदाच्या गोष्टी घडतायत ना सगळ्या, की ज्या दिवशी जे निरूपण असतं ना त्या निरूपणाला साजेसं म्हणजे आपले समर्थ जे लिहितात ना, मला वाटतं ते सगळं माहितीच असेल त्यांना. त्या दिवशी असं घडतं आणि त्या दिवशी असं बोलणार आहे आणि त्या दिवशी अशी घटना घडणार आहे, हे सर्वज्ञ श्रीरामांना माहिती असावं. म्हणून आपण म्हणतो मानावा राम सर्वदा करता, किंवा सत्य संकल्पाचा दाता श्रीराम. ह्या सगळ्या गोष्टीची आता कल्पना येईल की नाही बघा. एक एक गोष्ट जेव्हा सांगणार आहे, जे एक एक गोष्ट जी मला अनुभवली ते जेव्हा सांगत राहील तेव्हा तुम्हाला अनुभव येईल. आणि शेवटी आपण सोमवारी जी शिव आराधना करतो दर सोमवारी, आता श्रावणामध्ये प्रत्येक जण करणार आहे, बिल्वाष्टकही होणार आहे, पण ती शिवाची आराधना आज न करता आज एक शंकराचार्यांची गोष्ट घडली आहे की ज्या दिवशी शंकराचार्य शक्तीला हरवायला गेले आणि शक्तीला हरवायचं ठरवून ते गेलेले आहेत घराच्या बाहेर, आणि शाक्त मताला हाणून पाडायचं आहे म्हणाले. म्हणजे अनुभव देण्याच्या गोष्टी सांगते, कारण आपण आता 30व्या श्लोकाकडे आलो आहे. आणि तो जर अनुभव शंकराचार्यांना कसा आला तर त्यांनी शक्तीला हलवायला गेले आणि एक दिवस ते काश्मीरला पोहोचले, आणि काश्मीरला पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं आपण फार थकलोय. त्यामुळे ते एका ठिकाणी बसले, त्यांच्या अंगात त्राणच नव्हतं, अजिबात त्राण नसलेले शंकराचार्य खाली बसले. तर समर्थ आपल्या परमात्म्याची लीला बघा. समोरून एक गवळण आली, दूर उभी राहिली आणि तिने आपल्या जवळ लोण्याचा गोळा म्हणजे लोणी विकायला आली असं सांगितलं. म्हणजे हे सगळे संदर्भ आपण जर त्याच्यावर बोलायचं ठरवलं तर 1 तास निरूपण होईल, पण ते न बोलता तिने तो लोण्याचा गोळा शंकराचार्यांना दाखवला
आणि शंकराचार्यांना म्हणाले की हे तुम्हाला आवश्यक आहे आता, इतके तुम्ही थकले आहात, म्हणजे आपली सोय आपले कसे करत असतात देव हे आपल्याला समजतं हे. तर ते म्हणाले बाई तू माझ्याजवळ ये, मला तुझ्याजवळ येता येत नाही कारण की माझ्या अंगात आता अजिबात त्राण नाही. तर ते म्हणाले जर त्राण नसेल तर मी तुमच्याजवळ येणार नाही, तुम्हीच माझ्याजवळ यायचं, जे काही अंतर आहे ते कापायचं, म्हणजे नतमस्तक व्हायचं, शरणागती करायची. कारण त्यांनी ठरवलं होतं की अंबिकेला हरवायचं आहे, शक्तीला हरवायचं, हे जे ठरवलं आहे ना, म्हणजे मनाचा हृदयावरचा विजय आहे या ठिकाणी. मग हे असं करत असताना ते म्हणाले बाई मला पाय उचलवत नाही ग. तर ते म्हणाले मला ते माहिती नाही, मग तुम्ही तसंच राहा, माझ्याजवळचा लोण्याचा गोळा मी तुमच्याजवळ आणून देणार नाही. असं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा शंकराचार्य कसं तरी उठले आणि तिच्याजवळ गेले. आणि तिच्याजवळ गेल्यानंतर त्यांना आंबेचं साक्षात रूप दिसलंय की जगदंब 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 म्हणत त्यांनी स्तुती केली आहे. म्हणजे आपण शंकराची जी आराधना करतो सोमवारी, त्या शंकराची शक्ती आज आपल्याला सापडली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे आपल्या स्तोत्राची शिवमानस पूजेने सुरुवात न करता क्षमा मागते शंकराची, आणि शिवमानस पूजेची सुरुवात न करता आपण आपल्या शक्तीच्या उपासनेच्या निरूपणाला सुरुवात करू. न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न पुत्री न भर्त्यो न भर्ता न जाया न विद्या न मृत्युर्ममेव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी भवाब्धावपारे महादुःख भीरु प्रताप प्रकामी प्रलोभी प्रमत्तः कुसंसार पाश प्रबद्ध सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि दानं न च ध्यान योगं न जानामि तंत्रं न च स्तोत्र मंत्रं न जानामि पूजां न च न्यास योगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वाति मातर गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलीन कुदष्टि कुवाक्य प्रबंध सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निषीदेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यं सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी विवादे विषादे प्रमादे प्रवासे चले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः विपत्त्यौ प्रविष्ट प्रनष्टः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. आणि हे जे स्तोत्र रचलंय ते प्रत्यक्ष जगदंबेला पाहून त्यांनी रचलेलं असल्यामुळे शंकराची शक्ती आपल्याला सापडली असं शंकराचार्यांना वाटलं. आणि जे ठरवलं होतं त्यांनी हिला हरवायचं ते अर्थातच न जाता जगदंबेच्या चरणावर ते लीन झाले. अशी अनुभव संपन्न गोष्ट आपल्याला जर समोर आली तर शंकराची क्षमा मागितलीच आहे आपण, पण तरीही आपले शेवटच्या 4 ओळी आपण असं जे आपलं स्वतःची पिंड करतोय त्याप्रमाणे करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम नमः शिवाय. म्हणजे सगळ्या गोष्टींची अगदी पूर्तता झाल्यावरच आपल्याला सुरुवात करायची असं जेव्हा आपल्याला संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं होतं असं आपल्याला वाटतं. आणि अशा पद्धतीने आज आपण श्रीराम मंत्रांच्या निरूपण करण्यासाठी ती मंत्र इतके सोपे आहेत आता 31चे की आपण जे आतापर्यंत जे सगळं निरूपण ऐकलंय ना त्याची उजळणी. आणि आता आपल्याला माहिती झालंय दासबोध आत्माराम असो मनाचे श्लोक असो समर्थांना ना उजळणी करायची खूप सवय आहे, त्यामुळे ती उजळणी आपल्याला पटकन समजणार आहे. पण त्याआधी आता 4 श्लोक तर होणारच आहेत आपले. त्याआधी आपल्या सद्गुरूंचं वचन बघा किती गोड आहे. म्हणजे त्यांना जी अनुभूती आली शंकराचार्यांना, आणि आता आपले गोंदवलेकर महाराज काय म्हणतात बघा. काय म्हणतात ते माहिती ते वेदांप्रमाणे नामही अनादि अनंत आणि अपौरुषेय आहे. आपण काय करतोय आता सध्या वेदांत नावाचंच तर जप करतोय. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता मधल्या काळामध्ये आपल्या सद्गुरूंनी दिलेली ही प्रचिती आहे असं समजायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी काय म्हटलंय की वेदाप्रमाणे नामही अनादि आहेत, अनंत आहेत आणि अपौरुषेय आहेत. मग हे आपल्याला कळत नाही, त्यांना कळलं, त्यांनी आपल्याला नाम दिलं. शास्त्राप्रमाणे असं सांगून ठेवलंय की कृतक युगामध्ये ध्यानाने, त्रैतायुगात हवनाने आणि द्वापार युगामध्ये यापैकी एकही साधन होणं शक्य नाही आहे.
सद्गुरू काय बोलतात आहे, जे आपण बोलतोय आता सध्या, जे आपल्यावर चर्वण सुरू आहे आपलं, सध्या चर्वण म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण जी चर्चा करतोय त्यापैकी भगवंताचं केवळ नाम घेतलं असता मनुष्याला त्याचं दर्शन घडतं. आणि त्यामुळे हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे असं आपण करतोय. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते. काल आपण ऐकलं की 3 महिने जर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर चित्तशुद्धी होते. आता त्यांनी साधनेचं बळ सांगितलंय त्या ठिकाणी की 3.5 कोटी जर जप आपला जमला तर त्या ठिकाणी चित्तशुद्धी होते. 13 कोटी केला असता भगवंताचे दर्शन होते. आता याहून सोन्याचा गोळा काय दाखवायला पाहिजे, यापेक्षा रामरत्न धन पायो, यापेक्षा आणखी वेगळी काय आपल्याला आश्वासन द्यायला पाहिजे. आणि हे आश्वासन सिद्ध करणारी शंकराचार्यांची जी आपण आता वाणी ऐकली त्यावरूनही त्यांना प्रत्यक्ष जगदंबा दिसलेली आहे ना. मग त्यामुळे ते शंकराचार्य असो की आपले गोंदवलेकर महाराज असो की आपले समर्थ सद्गुरू असो, ते सगळे एका लेवलवर आहेत. प्रश्न आपलाच आहे फक्त. त्यामुळे त्यांनी सांगितलं 13 कोटीचा जप जर तुमचा पूर्ण झाला कशाही पद्धतीने, जर तुम्ही तो मनापासून पूर्ण केला तर आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होतं. मला आपण महत्त्व देऊ नका. आता या ठिकाणी आपल्याला शिकण्यासारख्या किती गोष्टी, देहाला किती महत्त्व देतो. मी सांगतो, मी ऐकतो, मी वाचतो, मी पाहतो असं काही नाही. समर्थ म्हणतात, सद्गुरू म्हणतायत की माझ्या देहाला महत्त्व न देता पण थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो. कारण ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम आणि आपले समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील का हे शक्य नाही. आणि वेद कसे आहेत ते सांगितले आहेत, अनंत आहेत, अपौरुषेय असे वेद आहेत, ते वेदांच्या बाहेर बोलणार नाही. आणि मीही सुरुवात करताना असं आधी सुरुवातीला आपण पहिल्या निरूपणात सांगितलं की फक्त सत्याचं बोलणं आपलं असलं पाहिजे. असत्य बोलणं हे लोक करणार नाही. आपण एवढं जरी त्यांचं ऐकलं तरी आपलं जीवन कृतार्थ होणार आहे. वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपाने जाणतात. आपल्याला वेद वाचायची गरज त्यांनी ठेवली नाही. सध्याच्या परिस्थिती संयमाची बंधनं सुटत चालली आहेत ना, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले. आणि आपलं जे निरूपण चाललंय ते हरे राम हा मंत्र सोपा जपारे, किती हा योगायोग आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा हा योगायोग आलाय. आणि आपलं जे मंत्र आहेत ते बरोबर मध्यावर येऊन ठेपलेले आहेत. आपले 30 मंत्र झाले आहेत. मंत्राचा अर्थ आपल्याला आता छान समजायला लागलाय, कारण अतिशय साध्या मराठी भाषेमध्ये त्यांनी लिहिलेले हे मंत्र आहेत. मग हे वेद भगवंताचं वर्णन करतात. नाम देखील भगवंताचं अस्तित्व प्रकट करतं. नाम देतील भगवंत. वेद जे काम करतात तेच नाम करतं. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरि ओम, जे आता बाळकृष्णदादांनी आपण म्हटलेलं ऐकलं, ज्या ठिकाणी आपण ह्या गोष्टींची सुरुवात केली, या अक्षर ब्रह्माने ज्याची सुरुवात केली ते म्हणजे नाम आहे. मग आपण हरे राम हा मंत्र सोपा जपा म्हणत असताना ते नाम आपण घेतोय, पण ते नाम म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. जसा तो अनादी आहे तसं नामही अनादी आहे असं म्हणतात आहे. जसा तो अनादी आहे तसं नाम अनादी आहे. जसा वेद अपौरुषेय आहे तसे नामही अपौरुषेय आहे. आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल, कधी गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन करताना कधी 2च ओळी घेते मी, कधी 3 ओळी घेते, आणि आज एकही शब्द सोडण्यासारखा नाही आहे. आणि आपलं जे मंत्र आहेत ते अतिशय सोपे आहेत. त्यामुळे तेवढी मदत आपल्याला यांनी होणार आहे. जसे वेद अनंत तसेच नामही अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, आजचा सोमवार आहे, प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादी साधन आहे. मग शिवानी जे केलं ते आपण करायचं नाही का, हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा. जसं कालच्या प्रवचनात त्यांनी सांगितलं की आत्मनिवेदन भक्ती सगळ्यात मोठी आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत, पण भगवंताच्या नामाला ती नाहीत. असा हरे राम हा मंत्र सोपा जपारे आपल्याला समर्थांनी समोर आणून ठेवलाय. नाम हे आगंतुक नाही. अरे आपलं नाव जर कोणी घेतलं, अपर्णा म्हटल्याबरोबर कान टवकारतो, आता नाही, जन्म झाल्याबरोबर आपल्या नावाकडे आपण आकर्षित होतो. मग आपलं जर आपल्या नावावर एवढं प्रेम आहे, भगवंताचं किती असेल आणि का नसावं. आपल्या भगवंताचं स्वतःच्या नावावर श्रीराम म्हटल्यानंतर नाही का धावत येणार तो. फक्त आतुरता तशी पाहिजे. नामामध्ये प्रत्येकाला न फार आत्मीयता आहे. आपलं नाव दुसरं कोणी चुकून जरी दुसरं म्हटलं तर आपल्याला ते चालत नाही. मग तसा आपल्या बाबतीत जर आहे तर तोच नियम भगवंताचा आहे आणि भगवंताचेच आपण अंश आहोत. त्यामुळे नाम हे आगंतुक नाही. आदी नारायणाने वेद सांगणाऱ्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच हे नाम आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, माझी म्हणजे गोंदवलेकर महाराजांची विनंती आहे की आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. मग कशाला आपण आता ज्ञानाच्या मागे लागायचं. ज्ञान मिळवण्याच्या मागे आता हे आपलं वय नाही.
आता आपल्याला जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये संतुष्ट राहायचं आणि आपल्या वेदांमध्ये त्याचा जो सार आपल्या समर्थांनी का बरं नुसतं नाम नाही दिलंय, नामाबरोबर ना त्यांची स्वतःची तपश्चर्या आहे. त्यांनी एक नव्हे दोन नाही सतत रामाला बघितलंय, सतत हनुमंतांना बघितलेलं आहे. आणि असे समर्थ जर माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले तर आपल्या नामाची प्रचिती आली, जसं शंकराचार्यांना जगदंबेची प्रचिती आली अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती आहे, वेद म्हणजे भगवंताची स्तुती आहे. आणि ती करत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपण आपले लक्ष शब्दांकडे नसायला पाहिजे. आपलं लक्ष शब्दांकडे नको. आता हे प्रवचन असल्यामुळे मी जसे तसे शब्द वापरते, कारण ते बदलायचा मला अधिकार नाही. निरूपण वेगळं आणि त्यांचे शब्द सांगणं वेगळं, त्यांच्या अर्थाकडे लक्ष असावे असं समर्थ म्हणतायत. आपण नेमके तेवढेच विसरतो. मग नाम घेणाऱ्या साधकाने शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये ही एक साधना सांगितली आहे. आपल्याला शक्य आहे तेवढे वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर समर्थ. आणि भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा तुम्ही विसरून जा. जे कायमचे असेल ते नामामुळे इतर साधनांनी लवकर साधण्यासारखे वाटेल, पण तात्पुरते असते. आणि नामाने जे काही मिळतं ते अगदी शाश्वत स्वरूपाचं असं मिळतं. मग असं म्हटल्यावर आता आपण थांबायला पाहिजे का आपण आता ह्या हरेरामाचा विशेष अनुभव घेतला की नाही? म्हणजे जगदंबेचं स्वरूप दिसलं शंकराचार्यांच्या तर्फे. नंतर आज जे बोलले वेदांप्रमाणे नामही आदी आहे, अनंत आहे, अपौरुषे आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. आणि सद्गुरूंनी सांगितलेलंच समर्थांनी वाचलंय, समर्थांचं वाचलेलंच सद्गुरू बोलतायत आणि ते अतिशय सत्य आहे. त्या सत्यावरती आपला विश्वास ठेवायला पाहिजे. मग आता मला असं वाटतंय, आता हे जसं झालं तर जर बोलणाऱ्याला वाटलं नाही, आपल्या आलाय रामापासून हनुमंतापर्यंत, हनुमंतापासून आला आहे आपल्या समर्थांपर्यंत, समर्थांनी आणलेला आहे आपल्या सद्गुरू गोंदावलेकर महाराजांपर्यंत, नंतर आमचे महाराज आहेत. आणि हे सगळे तयार लोक आहेत. हे लोक आपल्याला देण्यासाठी तयार आहेत, ज्यांच्याजवळ जे आहे ते देण्यासाठी आहे. पण आपण तयार आहोत का? 4 मंत्र मी पूर्ण करणार आहे, पण आपली तयारी आहे का? हे असं वाटण्यासाठी आत्मपरीक्षणामध्ये जर मी काही विचार केला तर तो सगळ्यांना पटेल याची मला खात्री आहे. आता या ठिकाणी म्हटलंय की वृत्तीस ओढ ज्याची जो जगाचा नियंता, वृत्तीस ओढ ज्याची जो जगाचा नियंता. आता वृत्तीला ओढ कशाची आहे? जगाच्या नियंत्याची, जगाची नाही. असे जर मनात विचार आले, वागणं आणि नंतर तसं घडणं हे खरंच नंतरची गोष्ट आहे, ती साधनेची गोष्ट आहे. आपण सध्या मुमुक्षू म्हणजे जीवनातल्या अर्ध्या टप्प्यावर आलो आहे. त्यामुळे माझ्या मनाला जर असं वाटलं हे प्रवचन आणि अमृतकण तसंही आपण ताडून पाहतच असतो. या ठिकाणी मला असं वाटलं की वृत्तीस ओढ ज्याची जो जगाचा नियंता, निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. आता कोणत्याही प्रकारच्या चिंता जर माझ्या मनात असतील तर अजून समर्थांची कृपा झाली नाही असे प्रत्येक भक्तांनी समजवायचं. मग हरे राम हा मंत्राचा उपयोग काय झाला तर निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. आणि मग म्हटलं आपण कर्षयती आकर्षयती ती कृष्ण, कर्षती आकर्षयती इति कृष्ण. त्यामुळे ह्या कृष्णाकडे जर नजर जात असेल तर पवित्र सुंदर नितळ नयन हे भुलविते हृदया, पवित्र सुंदर नितळ नयन हे भुलविते हृदया, अद्भुत करणी दैवी संपदा पार करू माया. आणि अशा पद्धतीने आपण माया पार करू जर त्याचे निळे निळे डोळे मला आकर्षित करत असतील. आतापर्यंत आपण कृष्णाची मूर्ती बघितली नाही का? पण सद्गुरूंची कृपा कोणती की ती मूर्ती बघितल्यानंतर आम्हाला ती आपलीशी वाटते आणि आमचे सगळे सुखदुःख जर त्याच्याशी बोलता येत असतील तर हा हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे जे त्यांनी सांगितलंय कदाचित ते पूर्ण झालं असेल, म्हणून आमच्या मनामध्ये ती आवड निर्माण झाली. म्हणून म्हणतो आपण वृत्तीस ओढ ज्याची जो जगाचा नियंता, निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. आणि मग आता म्हणतात कमळ पाहता लक्ष्मी आठवे. साधं कमळ दिसतंय त्या ठिकाणी राजकारण आणायचं नाही. आता मनात आता कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. ज्या ठिकाणी कमळ पाहता लक्ष्मी आठवे हीच खरी लीला. मला जर कमळ पाहताना लक्ष्मी आठवली तर ही त्याची लीला आहे. लक्ष्मी म्हणते क्षीरसागरी नारायण पूजिला, प्रशांत निळाई असीम सुंदर गूढरम्य भासते, युगल हेच मग हृदय मंतरी अवचितावतरते, जय जय रघुवीर समर्थ. असं लक्ष्मी नारायणाचं जे रूप आहे ते माझ्या हृदयामध्ये जर अवचितपणे अवतरलं तर हे काय माझ्या हातात आहे? ते काय भक्ताच्या हातात आहे?
ते अगदी पूर्णपणे आपल्या रामाच्या हातात आहे आणि रामाने येणं हे आपल्या सद्गुरूंच्या हातात आहे. त्यामुळे जय जय रघुवीर समर्थ. आपण आता आज प्रचिती द्यायचा प्रयत्न करतोय, कारण 30 श्लोक पूर्ण करत असताना ते श्लोक इतके आवडले आपल्याला. पण नुसतं आवडणं महत्वाचं नाही असं आमची आई सुद्धा म्हणायची. तुला पोळी आवडली, पण ती पोळी मी केलेली तुला आवडली, तू करून पहा. तू जेव्हा ती पोळी करशील आणि तुला ती जमेल तेव्हाच्या त्याची जी चव असेल ना ती तुला खूप आवडेल असं आईने सांगितलं. शिक्षक सुद्धा म्हणतात, आज कदाचित माझे शिक्षक ऐकत असतील, त्यांना माझा मनापासून नमस्कार. आणि त्यांनी जे शिकवलं त्यांना वाटत असेल की आपल्या या विद्यार्थ्यांनी ते पूर्ण करावं हीच त्यांची अपेक्षा असणार आहे. तसं समर्थ म्हणतात, मी तुम्हाला 30 श्लोक आतापर्यंत समजले, आता पुढचे श्लोक वेगळ्या पद्धतीने आपण ऐकणार आहे. ओम नमो लक्ष्मी नारायणा म्हणून हृदयामध्ये लक्ष्मीनारायणाचं युगल माझ्या मनामध्ये जर अवतरलं असेल तर ती समर्थांची कृपा आहे. असं प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये यावं अशी समर्थांची इच्छा आहे. म्हणजे जे सद्गुरू सांगतायत ते सांगत असताना त्यांनी सांगितलेलं मला किती पटलं हे वक्त्यांनी सांगायला नको का? वक्ता काय देत असतो? अनुभव देत असतो. प्रत्यक्षात शब्दांना महत्व नाही असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटलंय. शब्दाकडे बघू नका, आणि शब्दांकडे जर बघितलं तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ कळणार नाही. जर एखादा अनुभवजन्य किंवा विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे जर तुमच्या समोर असं समोर प्रूफ ठेवत असेल तर ते तुम्हाला पटणार आहे. मग त्यामुळे होते काय अवस्था, भक्ताची अवस्था काय होते? सजल नयन हे चिंब जाहले नुरले काही आत, सजल नयन हे चिंब जाहले नुरले काही आत, निरभ्र झाले हृदय पूर्ण हे जाहली मात जाहली मात. आता मात कशावर झाली आहे? मला कशावरती मात करायची आहे? मला संसारावर म्हणजे संसाराच्या वृत्तीतली मात करायची आहे प्रत्येक भक्ताला. आणि हे हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे म्हणत असताना जर अशी वृत्ती आपोआप त्या संसारिक गोष्टींवरती मात करत असेल, कठीण गोष्टी आपल्याला जमायला लागतील आणि सोप्या गोष्टी आपण विसरायला लागू, तर ती मात झाली असं म्हणायला पाहिजे. मग आपण म्हणतो स्वार्थी असावे हे खरे नाही. आपण तर म्हणतो या जगामध्ये स्वार्थी नसायला पाहिजे, पण हे मी खरं नाही असं मी भगवंताशी बोलले आहे. त्यांना म्हटलं स्वार्थी नसावे हे अजिबात खरं नाही. भगवंत स्वार्थी नाही हे खरं आहे की नाही? भगवंत अतिशय स्वार्थी आहे. अशी माझी जर भेट त्याच्याशी झाली त्याला भांडीन मी आणि त्याला म्हणे तू काय कमी स्वार्थी आहे का? मला स्वार्थी होऊ नको म्हणतो. आणि पुढे म्हणायचं मामेकम शरणम ब्रज हीच तुझी अपेक्षा. गीतेमध्ये सांगून ठेवलंय फक्त माझ्याकडे बघ, इतर कुणाकडे बघू नको. म्हणजे स्पष्टपणे हा स्वार्थीपणा तुम्ही केलाय. हे जे बोलणं शक्य आहे ते हरे राम हा मंत्र सोपा जपारे निशक्य आहे. मग त्यांनी म्हणलं स्वार्थी नसावे हे खरे नाही, भगवंत स्वार्थी नाही हे खरे का आहे? मामेकम शरणम ब्रज हीच ती अपेक्षा, सामान्य विचाराच्या मग उंचावतील कक्षा. यामुळे माझे जे सामान्य विचार आहे, माझी जी सामान्य बुद्धी आहे ती आपोआपच काय होईल? मोठ्या प्रमाणामध्ये, विस्तृत प्रमाणामध्ये, म्हणजे प्रत्येक वेळी एखादी गोष्ट दिसली की ती भगवंताची आहे. संसार जरी असला तरी तो भगवंतांनी दिलेला आहे. माझं शरीर आहे ते भगवंतांनी दिलेलं आहे. अशा प्रकारची वृत्ती जर आपली झाली तर तो अनुभवजन्य निरूपणाला अर्थ आहे. अन्यथा पूर्ण निरूपण करणे आणि ह्या पूर्ण गोष्टी संपवणे हा काही सिलेबस नाही आहे. त्याच्यामुळे आपण अर्ध्यामध्ये आलो आहे. अर्ध्यामध्ये आपली नाव जाते आहे की तरंगते आहे? तिथे भगवंत दिसलाय की नाही, आहे की नाही, हे शंकराचार्यांच्या आणि शंकराचार्य परंपरा मला फार आवडते. अद्वैत सिद्धांत जो ते सांगतात त्याच्या इतकं दिव्य असं काही नाही. आणि एवढा वेद वाचण्याची सुद्धा गरज नाही म्हणतात. आम्ही तुम्हाला त्यातलं नवनीत असं काढून तुमच्या समोर देतो. मग अमर प्रीतीची अद्भुत गाथा मग येते ओठी. त्यामुळे ही जी अमर प्रीतीची गाथा आहे, कोणती अमर प्रीती आहे? माझी आणि भगवंताची प्रीती आहे. बाकी दुसरी प्रीती त्याच्या खालची आहे. सगळ्यांवर प्रेम करते. आपण सांगितलंय आपला हा जीव जो आहे ना तो प्रेम करणारा आहे, भजन करणारा जीव आहे आपला. आपल्याला भजन केल्याशिवाय राहत नाही. एखादं भजन केलं की आपल्या डोळ्यात पाणी येतं. हा आपला मूळ स्वभाव आहे. प्रेम करणं हा माझा मूळ स्वभाव आहे. पण ते प्रेम कोणावर करतो, कशावर करतो, ह्याला सगळ्यात महत्व आहे. आता ही अमर प्रीती माझ्या मनामध्ये निर्माण झाली फक्त हरे राम हा मंत्र सोपा जपारेचा हा परिणाम आहे, किंवा सद्गुरू आपल्या घरी आलेल्याचा हा परिणाम जर प्रत्येक भक्ताला जाणवला, ते अनुभवजन्य ज्ञान वेदांच्याही पुढचं आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा, अमर प्रीतीची अद्भुत गाथा मग येते ओठी, रे दयाघना तू आणि मी ऋणानुबंधाच्या गाठी. जय जय रघुवीर समर्थ. तू आणि मी ऋणानुबंधाच्या गाठी हे अमृतकणातले माझे शब्द आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय आता एक कवयित्री म्हणून, कारण कवयित्री समर्थांना सुद्धा अपेक्षित आहे. त्यांना स्त्रियांचा फार मान होता. स्त्रियांना विदुषी म्हणून त्यांनी स्वतः वेणा स्वामींना पुढे नेलाय. हे आपण त्यांचं लाडकं लेकरू होऊ शकतो की काय, अशी मनामध्ये एक भ्रामक कल्पना येते की आपण आवडून जायला पाहिजे समर्थांना. शब्दांना अर्थ उमगला. हे ते शब्द बोलते हरे राम हा मंत्र सोपा हा शब्द नाही राहिला. अर्थांना शब्दांना अर्थ उमगला. सुरांना सूर गवसला.
फुलांचा सुगंध पोहोचला, वसंताचा शृंगार समजला, श्रावणाचा मृदगंध मिसळला, रत्नाकर हृदयात प्रगटला. हा जो समुद्र बाहेर उफाळून येतोय तो मनामध्ये आलाय. शिंपल्याला मातृत्व लाभले, शिंपल्याला मातृत्व लाभले. मला जे मातृत्व लाभलं त्याच्याही पुढची अवस्था आहे. आपली साधं मातृत्व कुठे आणि शिंपल्याचं मातृत्व कुठे? शिंपल्यामध्ये मोती तयार होतोय. शिंपल्याला मातृत्व लाभले, चकचकीत मौक्तिक प्रगटले, कणकणात रोमांच उमटले, सुवर्ण मौक्तिक खुलू लागले. हिमालयाची उंची गगनास गवसणी, आता गगनाला स्वयंवर झाले सीतेचे, आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे. ते जे स्वयंवर आहे ते जीवाशिवाचं मिलन आहे. त्यामुळे हिमालयाची उंची, गगनास गवसणी, धरित्रीची नभास मनधरणी, कणकणातील जाणीव अस्तित्वाची, हीच खरी पूर्णता परमानंदाची. काय म्हणते शेवटी मी? कणात सागर मनात बहर, कणात सागर मनात बहर, अशी ही प्राप्त दिव्य नजर, अशी ही प्राप्त दिव्य नजर. आता सांगा, हे सगळे श्लोक म्हणत असताना, नामस्मरण करत असताना अशी जर भक्ताची एकांतामध्ये अवस्था झाली तर त्या अवस्थेचं जे आपण काही बोलतोय, खरं शब्दांना किंमत नाही आहे. माझे हे शब्द खरंच थिटे आहेत. या सगळ्या कृपेबद्दल जर बोलायचं असेल, हे अगदी 1/4 शब्द आहेत असं म्हणायला पाहिजे. त्यापेक्षा कितीतरी अधिक आनंद मनाला झालाय. जसा संतांना होतो तसा जर आनंद होत असेल तर मग आपण म्हणू, कणकणात तुझी माया, प्रफुल्लित माझी काया, बोलणे खुंटले माझे, अमृताची बरसात गुरुराया. दिलेस दान हे जे बुद्धीत पेलत नाही, दिलेस दान हे जे बुद्धीस पेलत नाही, महिमान वर्णवे हा शब्दात मावत नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने जर एखादं लेकरू बोलू लागलं, अशा पद्धतीने जर लेकरावरती कृपा केली असेल एखाद्या संत, थोर संत सज्जनांनी, तर त्या जीवाला काय वाटत असेल ह्याची खरंच मला कल्पना करवत नाही. म्हणजे स्वतः जरी अनुभव घेतला तरी ते शब्दात मांडता येत नाही. मग हे जे दान आहे हे प्रत्येकाला मिळू शकतं, अगदी सर्वसाधारण जीवाला. ज्या बुद्धीवरती आपल्याला अतिशय आनंद असतो, ज्याचा आपल्याला गर्व असतो, ती बुद्धी आपण जर शरण केली त्या भगवंताला, तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्या मनामध्ये उमटतात. आता कवीच्या रूपाने कवीचे शब्द, कुणी आनंदाने समाधानी जर जीवन जगत असेल, कुणी अचानकपणे उपकार करायला लागलं असेल, कुणी अचानकपणे कोणाला शिकवायला लागलं असेल, कुणी अचानकपणे पैसे द्यायला लागले असतील कोणाला, तर हा समर्थ कृपेचा महिमा आहे. कोणत्या रूपामध्ये समर्थ कृपा आपल्यावरती होईल हे सांगता येत नाही. आणि हे बरोबर जसं श्लोकांच्या मध्यावर मला सांगावं वाटलं सद्गुरूंच्या आज्ञेने. कारण सद्गुरू म्हणाले, शब्दांचा महिमा, वेदांचा महिमा अगं नाही सांगू शकत कोणी, त्यामुळे तू जो हा प्रयत्न करशील तो मला मान्य आहे. असं म्हणून आपल्या मनातल्या भावना जर व्यक्त करता आल्या आणि अशा प्रकाराने जर कोणावरती परिणाम होत असेल, तर अनुभवजन्य ज्ञान हे आजकालच्या नवीन काळाला सुद्धा मान्य आहे. आम्ही जर रडत बसलो, आमच्या चेहऱ्यावरती रडणं असेल, आमच्या डोळ्यात सतत पाणी असेल आणि चेहरा उदास असेल, तर ते म्हणजे हा कसला भक्त आहे? ऐश्वर्य संपन्न पित्याची मुलगी जर सतत भीकच मागत असेल, ते कोण म्हणेल की तुझा पिता ऐश्वर्य संपन्न आहे? आपला पिता कसा आहे हे आपण आपल्या वागणुकीतून आणि आपल्या दिसण्यातून, आपल्या आनंदातून, आपल्या चेहऱ्यावरून नको का दाखवायला? अन्यथा पिता भिकारी आहे म्हणे. आणि माझी जबाबदारी आता अशी वाढली आहे, कारण मी तुमचं नाम घेतलंय. जर मी तुमचं नाम घेतलं असेल आणि तुम्ही जर माझ्याजवळ असाल, हे खरं तात्विकच भांडणच झालं म्हणायचं आज. कारण समर्थांनी जशी आज्ञाच दिली आहे. आणि हे जर तात्विक भांडण ज्याचं होत असेल, जसं जनाबाई भांडत होत्या, तसं जर भांडलं तर ते म्हणतील, बाई ग, काही दूर नाही आहे कुणालाही, कोणत्याही जीवाला, कितीही मूर्ख असो, काळा असो, गोरा असो, लहान असो, मोठा असो, त्या सगळ्यांवरती मी उपकार करतो. असं आपले मंत्र अर्ध्यावर झालेले हे जे माझं निरूपण आहे, त्याला किती महत्त्व आहे हे खरंच श्रोते आता समजून घेतील, ह्यावरती मला विश्वास आहे. त्यामुळेच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता हे बघा, 4:43 झाले आणि आजचा जो आनंद आहे तो एकादशीचा आनंद आहे म्हणावा, की शंकराचार्यांची जगदंबा भेटल्याचा आनंद आहे म्हणावा, की गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन झालं असं म्हणावं, की ऐकणारे श्रोते तन्मय होऊन ऐकतात किती लोकांचे त्यामुळे आनंद झाला, की खरंच ही समर्थांची सर्वदूर पसरलेली कृपा आहे ह्यानी आनंद झाला. कशानी का असे ना, शेवटी व्हॉट एंड्स वेल इज ऑलवेज वेल. त्यामुळे हा जो शेवट झाल्यासारखा वाटतो तो असाच टिकावा आणि असाच आनंद आपल्याला आयुष्याच्या शेवटापर्यंत मिळावा. अर्थात देहाचं काय होणार आपण त्या मागच्या निरूपणामध्ये बघितलंय. त्यामुळे ह्या क्षणाचा आनंद असाच समर्थांनी आमच्या कुपीत असाच टिकावा. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. आणि आता त्यांच्या मंत्रांकडे आपण वळूया. अशा पद्धतीने जे 30 मंत्र आपण झाले. आता शब्द अतिशय सोपे आहे. पुढचे ज्या मंत्रांबद्दल आपण बोलतोय ते मंत्र आपल्याला आता समजायला लागले, कारण की समर्थांची पद्धत काय आहे,
समर्थ अतिशय तेच 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 सांगतात, कारण समोरचे मूर्ख आहे, समोरचे अज्ञानी आहे. पण जर एखादा व्यक्ती भाविक असेल तर त्याला असं वाटतं उजळणी का होईना, पण तेच तेच मला गोड वाटतंय, सांगा तुम्ही पुन्हा पुन्हा. बघा ना, दासबोधामध्ये मुंगळे म्हणतात माझे घर, खारी म्हणतात माझे घर, असं किती किड्यांची नावं घेतली आहे. सुरुवातीला जेव्हा हा दासबोध वाचला, बालबुद्धी, त्यावेळी आईला म्हटलं काय ग तेच तेच लिहितात, यांचं काही एवढं काही वाटत नाही म्हणलं, एवढं काही त्यांना काही कलेचं वगैरे वाटत नाही, तेच तेच त्या. आता किती हा अपराध पुन्हा क्षमा झाला. आज एकादशी आहे. जो काही अपराध कळत नकळत झाला असेल, डोंट जज द बुक फ्रॉम कव्हर असं म्हणतात. कव्हरवरून जेव्हा आपल्याला कळत नाही आपण इतरांबद्दल काय बोलायला पाहिजे, पण हा असा जो मनात विचार आला, हा लातूर सत्संगामध्ये पहिल्यांदा बोलून दाखवला, अगं काय तेच 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 सांगतात समर्थ. आता असं वाटतं तेच तेच सांगू नये, किती गोड आहे, किती गोड आहे. शनिवारचा अभंग काय, सोमवारचा अभंग काय, आणि योग वसिष्ठ काय, आणि राम काय, आणि काय काय, सगळं गोड आहे. करू दे ते, पुन्हा पुन्हा सांगू दे, मला तेच ऐकायचं आहे फक्त. कारण वृत्ती सवड त्याची जो जगाचा नियंता. आता त्यामुळे दुसरी कशाची ओढ नसल्यामुळे गोडवा जो आहे ते सोली व सुख समर्थांचं जे आहे ते जर अनुभवाला येत असेल तर कोणत्या दृष्टी आणि कशाने येईल सांगता येत नाही. त्यामुळे हा अनुभव कथन करणे हे अगदी प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. समाजाचं ते ऋण आहे, गुरुचं ते ऋण आहे, पितृचं ते ऋण आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता बघा 31वा जो श्लोक आहे, मला वाटतं 30वा श्लोक आठवतच असेल सगळ्यांना, त्यामुळे 31व्यावरती बोलते. बहु पाळिले पोशिले माय बापी. बहु पाळिले, मागच्या वेळेस मला वाटतं मुंज झाली आहे. मुलांची मुंज करताना त्या आईचं सुख जे समर्थांनी वर्णन केलं आहे, काय सुख वाटतं. वडिलांच्या मांडीवरती लेकराला बघून आईला जे संसारातलं परम सुख मिळतं ते सुख समर्थांनी सांगितलं आहे. आता बहु पाळिले पोशिले माय बापी, निघे भिन्न निंदून या पापरूपी, स्त्रियेचे मुळे शेवटी दुर्गती रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी ना समर्थ थोडं म्हणजे म्हणजे आपली उदासीन भाव जो उत्पन्न करण्यासाठी सांगतायत, भीतीदायक असा. प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा तो अनुभव घेतो, आपण सुरुवातीला ज्या गोष्टी आपल्याला अज्ञानामध्ये सुख वाटतात, त्या सुख घेत असताना जर हे कोणी सांगितलं ना, खरंच पटत नाही. जेव्हा वयाच्या शेवटी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पटतात तेव्हा ते पटतं. म्हणजे पटण्याला सुद्धा एक काळ असतो. आपल्याला केव्हा पटेल असं खूप दिवसांपूर्वीची ओढ होती म्हणून समर्थांकडे लक्ष झालं आणि तो काळ पटला, हे सगळं आपोआप घडतं. जरी तरी पण काहीतरी जीवनाचे अनुभव लागतातच. मग सुखाचे जरी आले ना तरी पण तो अनुभव समर्थांना चालतोय, वाईट जरी आला तर तो समर्थांना चालतोय. आता जर माझं सुखासीन जीवन असेल तर मी म्हणेन समर्थांनी हे सांगितलं ते खरं नाही. पण पूर्ण आयुष्याचा जर विचार केला, पूर्ण वर्तुळाचा आपण विचार करायचा, तो व्यास असा मधून गेलाय अपूर्णतेचा श्रेयस आणि प्रेयस. मग आपण एकच गोष्ट करतो फक्त, जी आपल्या बुद्धीला पटते ती, जी आपल्याला आवडते तीच गोष्ट करतो. प्रेयसाकडे लक्ष गेल्यामुळे विरोधाभास समजत नाही. मी म्हणतो ते खरं आणि मी म्हणतो ते घडतंय, तेव्हा एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. मी म्हणतो ते होत नाही तेव्हा एक प्रकारचा राग आणि द्वेष निर्माण होतो. मग तेव्हा अगदी असं वाटतं की जीव देऊन टाकावा, इतकी अवस्था. या दोन्ही अवस्थेला शीतोष्ण सुख दुःखेशु समर्थ म्हणतात, या दोन्ही अवस्था आपण एकत्र आणू. कशा समाज या संसाराचं वाईट चित्रच फक्त बघायचं, चांगल्या चित्रात सुद्धा ते टिकलं का सुख. अगदी काश्मीरला जाऊन आलोय आपण 6 दिवस, पण ते 6 दिवस फोटोही पाहिले, पुन्हा 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 पाहिले परदेशातले फोटो, पण पुन्हा ते सुख आपल्याला मिळत नाही ना. म्हणजे अत्युच्च परमोच्च सुख. लहान बालक झालं, मुलगा झाल्याचं जे सुख आहे तो 25 वर्षाचं झाल्यावर तेच सुख राहत नाही. आपण आठवून पाहतो पुन्हा पुन्हा, काय तो क्षण होता ज्यावेळी मला मुलगा झाला, काय तो क्षण होता, तो मोठा होता, अगदी बाळकृष्णासारखा दिसत होता. हे सगळे आठवण्यातल्या गोष्टी आहे, प्रत्यक्षात ते काही नाही, प्रत्यक्षात ते नाही. हा काळाचा महिमा आहे. त्यामुळे आपण कालाय तस्मै महा म्हणत असताना समर्थांनी जरी हे चुकीचं म्हणजे संसाराचं दुसरं स्वरूप उघड केलंय दुःखाचं, त्या ठिकाणी सुखाचं सुद्धा जोडायला हरकत नाही. मग त्यांनी बहु पाळिले पोशिले माय बापी, किती छान पाळलं वडिलांनी. हे मुंज लावताना आईच्या चेहऱ्यावरचं सुख आपण काल बघितलं मागच्या निरूपणामध्ये. मुंज जेव्हा असते तेव्हा काय वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि ती भिक्षा आणि काय ते सगळं सगळं सुख आपण आईने घेतलंय. पण अशा सांभाळलेल्या आईवडिलांच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा भंग होतात असं समर्थ म्हणतात किती वर्षांपूर्वी. आता ते खरं होत आहे. आपली पिढी असं करत नव्हती आईवडिलांच्या बाबतीत, पण नवीन पिढी करते हे दृष्ट्या समर्थांना माहिती होतं. मग असं जर घडत असेल, निघे भिन्न निंदून या पापराशी, आणि तो भिन्न निघतो. अरे किती गोड वाटत होता तो मुलगा, किती सोनं घातलं त्याला, किती सुंदर सोहळं नेसवलं वडिलांनी, मुलगा आणि वडील किती सुंदर. माझीच तर दृष्ट नसेल लागली. अशा अवस्था त्या बाईची होणार आहे, त्या पुरुषाची होणार आहे.
मग ते म्हणतात ते असं सगळं आम्ही त्याच्यामध्ये किती सुख घेतलं, 5 वर्ष किती कष्ट घेतले ते मुंज करण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी, किती ठिकाणाहून आम्ही कर्ज घेऊन त्याचं हे सगळं केलं. आणि एक दिवस असं झालं की तो भिन्न निघाला आमच्यापासून. ह्याच्यातही मला दुःख होत नाही असं मला म्हणायची ती स्थिर बुद्धी जर आली असेल तरी हरे राम हा मंत्र सोपा जपाय. ऐकते कोणाचं दुःख, इकडच्या कानाने ऐकायचं, इकडच्या कानाने सोडून द्यायचं. जसं आपण आधी रामायण इकडच्या कानाने ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं, तसं आता उलट करायचं. रामायणच ऐकायचं, समर्थच ऐकायचे, बाकीच्या सगळी इकडच्या. म्हणजे आपलं हृदय शांत. आपल्या हृदयाची काळजी आपण नाही तर कोणी घ्यायची. पण समर्थांना जे स्पष्ट दिसतंय ते त्यांनी सांगितलं ते खोटं नाही, समर्थ खोटं बोलणार नाही, यावरती दृढ विश्वास आहे. जसा नारद आणि विष्णूंची गोष्ट आपण सांगितली होती. मग स्त्रियेचे मुळे हे सगळं कशामुळे होतं, तो मायेमध्ये गुंततो. स्त्री म्हणून हा विषय नाही, स्त्री हा विषय नाही. म्हणजे आम्ही स्त्री आहे म्हणून असं म्हणत नाही, पण स्त्रियांमुळे जसं घडतं त्या मुळातच ते आवडत असतं. आपण संसारामध्ये असू तर संसारामध्ये अगदी अज्ञानाचा इतका पगडा असतो, बद्धता इतकी असते की त्या बद्धतेमध्ये काहीही स्पष्ट दिसत नाही. आणि शेवटी काय होतं की निंदून या पापराशी त्या आपली पापाची घडे भरतात. इतकं पुण्य करताना दिसतोय आपण जन्मापासून त्या मुलाच्या, पण आपलेच पापाचे घडे भरले की काय अशी अवस्था येते. आपण वृद्धाश्रमामध्ये गेल्यावर, आता मी माझ्या 14 जुलैला वृद्धाश्रमामध्ये त्याच्याचमुळे मदत करत असते की तिथल्या लोकांना तरी कमीत कमी काहीतरी आपला परोपकार समाज ऋण आपलं मुक्त व्हावं. ही सगळी जरी अवस्था असली तरी समाजाचं चित्र बदलत नाही. आपल्याला कितीही वाटलं, समर्थांना वाटलं यांचा संसार सुखाचा व्हावा, नाही होत. त्यांनी स्वतःचा संसार केलाच नाही. हनुमंत तर ब्रह्मचारीच आहे. हनुमंत आमची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने पडली, रामदास बोले या नामे, कोसळोनी पडो हे आकाश. अशी अवस्था जर भक्ताची निर्माण झाली तर आणि तरच फक्त आपल्याला गती आहे. अन्यथा हे सगळं पापाचं ओझं घेऊन पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा हरे राम हा मंत्र सोपा जपारे. शब्द अतिशय सोपे आहेत. समर्थांचे हे जे मंत्र आहेत त्यातले आता शेवटचे शब्द आता आपल्याला इतके ऐकलेत, कारण त्यामुळे आता ते शब्द सोपे झाले आणि आपल्याला कळतं, कारण आपण त्याच्या संसाराचा तरी निदान कमीत कमी सगळ्यांनी अनुभव घेतलाय. त्यामुळे संसारातली सगळे आपल्याला गोष्टी पटतात, आवडतात. डोळ्यात पाणी येतं, कधी कधी हसू येतं. पण या शीतोष्ण सुखदुःखेशी या नायानी या दोन्ही गोष्टींकडे समान पातळीने बघता येऊन साक्षी भावानी, म्हणजे त्या दिव्य प्रकारची अशी ही प्राप्त दिव्य नजर, अशी ही प्राप्त दिव्य नजर असं म्हणत क्षणात सागर मनात बहर, अशी मनामध्ये बहर जर आला तर तो जो बहर आहे कोणी टाळू शकत नाही, कुणीही त्याला आपलं तोडू शकत नाही. कारण त्यांनी सांगितलं ह्या अशा प्रकारच्या बहराला कुणाचाही धोका नाही. कारण राम रतन धन पायो जी मैंने, राम रतन धन पायो, ते चोरू शकत नाही कोणी. मग शतायू, आता 32वी ओळ, शतायू नव्हे पूर्ण आयुष्य काही, शतायू नव्हे पूर्ण आयुष्य काही, असेही ताही ते आद्य पाही. अरे बाबा, समर्थ या ठिकाणी थोडे हतबल झाले आणि म्हणाले शतायू नव्हे. शतायू म्हणजे फक्त 100च वर्ष आयुष्य नाही रे बाबा तुझं. आता या ठिकाणी पुन्हा वेदांत सांगू शकतो या शब्दावर आपण, की हा जो देह आहे हा देह काही काळाकरता मिळालाय. आपण आधी जन्मलो, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. जर आपली तशी परिस्थिती नसेल तर, आपण जर तशी गोष्ट करून नाही ठेवली तर आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. पुढचा जन्म टाळायचा असेल तर इथपर्यंत निदान मागे होतो आणि आता आहे हे तर मानलं पाहिजे. ज्या अर्थी जन्म झाला त्या अर्थी मी कुठेतरी आपला मृत्यू झाला आहे म्हणूनच आपला जन्म झालाय. कोणत्या योनीत आपण गेलो आपल्याला माहिती नाही, पण जन्म हा काही माझा पहिला नाही असं प्रत्येकाला जीवाला समजावं. ते म्हणतात शतायू नशे. तुला असं वाटतं 100 वर्ष जगणार आहे, ते 100 वर्षाचं आयुष्य फक्त हा देह कशासाठी मिळाला आहे, कारण आता तुला काहीतरी वेगळं ओळखायचं आहे. काहीतरी कधी जो हो नाही सकता वही करना है, जो हो नहीं सकता वही करना है. जे होत आहे तेच करतो. चिडणं सोपं आहे, चिडून टाकतो. रागावणं सोपं आहे, रागवतो. एखाद्याला मारायचं सोपं आहे, मारतो. अरे न मारता जगून दाखव ना. कठीण गोष्ट जर तुला केली तेव्हा कुठे त्या शतायू वर्षाचा तुला अभिमान वाटेल अशी काहीतरी गोष्ट कर. अभिमानही नाही, शेवटी तर अभिमानही सोडायचा आहे. समर्थ म्हणतात काहीच आपल्यासोबत न्यायचं नाही आहे. चांगलं आणि वाईट बऱ्याच गोष्टी विसरल्यासारखं होतं. त्याचं जे दुःख होत होतं ना ते दुःख आता राहिलं नाही. जे आठवतं ते ठीक आहे, नाही आठवलं तर गेलं गंगेला मिळालं. कारण गंगेचे स्नान आपण त्याच्यासाठीच करतो. मग शतायू नव्हे पूर्ण आयुष्य काही, असेही ताही ते आद्य पाही. अरे वर्तुळ पूर्ण बघ, पूर्ण वर्तुळ बघ. नुसता व्यासातून जो वर्तुळाचा भाग जातो तो अर्धा भाग नको बघू. हे फक्त आयुष्य तुझं अर्ध आहे. आणि समजा तू हे तर आपण किती वेळा बोललोय, म्हणून म्हटलं ना शब्द या ठिकाणी उजळणीच आहे. कितीतरी वेळा हा विषय मी सांगितलेला आहे, म्हणजे आपण बोललोय त्यावरती चर्चा केली आहे. मग तेवढाच विचार नको करू फक्त. असे हित आहित ते आद्य पाही. हित काय, आहित काय. स्वार्थी बन जसा श्रीकृष्ण स्वार्थी आहे.
रामापेक्षाही श्रीकृष्णाला पूर्णावतारामध्ये आपण स्वार्थी म्हणू शकतो, रामाला नाही म्हणू शकत. नाही म्हटलं तरी मनामध्ये असं वाटतं त्यांची मी भक्त आहे, ते माझे सखा नाही. आमचा सखा कोण? श्रीकृष्ण. आमचे गुरु जरी सद्गुरू असतील, आम्ही अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकम कुलदैवतम. आमचं कुलदैवत आहे, आमचा धर्म, आमचं कर्म सगळं राम आहे. पण आवडतो कोण? कृष्ण. कारण कृष्ण स्वार्थी आहे, कृष्ण ओढून घेतो. समर्थ जसं शिकवून आपल्याला तयार करतात कृष्णापर्यंत, म्हणजे पूर्णावतारापर्यंत जायचं आहे आणि अद्वैतापर्यंत जायचं आहे. आपण शंकराचार्यांची आपण मानसपूजा सोडून शंकराचार्यांची अंबा आज त्यामुळेच ऐकली. त्यानंतर अशाही मध्ये बाल तारुण्य सारे. अरे लक्षात आलं? एक तुला प्रूफ देतो. ते म्हणतात आहे की पूर्ण आयुष्य असे अहित न बघितल्यामुळे काय झालं, बालपण न समजता गेलं, तारुण्य तर अगदीच धुंद अवस्थेमध्ये गेलं. आणि असं असताना सगळं संपल्यानंतर ते मागे तर सगळं मृत झाल्यावर मुलगा आधी जातो, आई जातो, हे सगळं त्या श्लोकांमध्ये त्यांनी सांगून झालंय. मग आता हे अजूनही डोळे उघडले नाही, फक्त स्मशान वैराग्यच काय तुझं? समर्थ म्हणतायत अशाही मध्ये बाल तारुण्य सारे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. कसा वेळ जातो कळत नाही, किती बोलायचं असतं. आणि या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की शतायू नव्हे, हे फक्त 100 वर्षाचं आयुष्य गृहीत नको धरू. फक्त 100 वर्षाचं नाही, आधी होता, आता आहे आणि पुढे राहायचं नाही, हे ठरव आज. आणि तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे म्हणून तू मला आता मुक्त करून टाक. मला काहीच नकोय, कारण उच्च पदस्थ अवस्था आल्यावर मला पुन्हा माझी पातळी सोडायची नाही. त्यासाठी गोपीगीताचा आधार घेतोय आपण. नंतर बघा, करीशील धर्माश्रया अस्त जेव्हा. आता स्पष्ट सांगितलं त्यांनी, जर तू धर्माश्रय घेतला नाही, जर तुम्ही सांगतो तसं केलं नाही, करीशील धर्माश्रया अस्त जेव्हा भाऊ घातपाती घरी होय तेव्हा. अरे घातपात होती, जर तू हा आश्रय घेतला नाही तर घातपात होतील. ह्याला कुणाचं दुमत असेल असं मला वाटत नाही. असं कुणाचंही दुमत म्हणजे अक्षरशः ओपनली 1000 लोकांमध्ये जरी बोलले तरी पण कोणी असं म्हणणार नाही याला दुमत आहे. घातपात होणार आहे शेवटी. कोणता? आपण ह्या घातपाला घाबरतो. माझं सोनं गेलं, 5 तोळे गेलं, 10 तोळे गेलं, माझं पुस्तक हरवलं, माझ्या मुलाचं काही झालं, मुलीचं काही झालं, माझ्या जीवनात काहीतरी घडलं आणि माझी परिस्थिती नाही. ह्या सगळ्या गोष्टी हा घातपात असा वाटतो. प्रत्यक्षात आत्महत्याला म्हणलंय समर्थांनी त्यांना की जो स्वतःला संपवतो असाच नरदेह मिळून सुद्धा. नरदेह मिळाला आणि तसंच संपवून टाकलं. अरे आला गेला. अरे पशु सुद्धा त्यापेक्षा बरा म्हणतात समर्थ. पशुला तरी भोगयोनी असल्यामुळे तो आपलं वाहतो ओझं आणि खरंच मुक्त होतो. कदाचित तो नरदेहाला प्राप्त होत असेल, कारण मुक्ती हे त्याच्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे. आपलं आहे का? आपल्याला मुक्ती मिळणार आहे या आयुष्यात हे शक्य आहे का? पुन्हा आपण कोंबडी झालो तर काय करायचं? पुन्हा आपले 84 लक्ष फेरे करत बसायचे का? आता तुला समजावून सांगतो, हित काय अहित काय हे पुन्हा पुन्हा पुन्हा. आवाज वाढतोय माझा, पण प्रत्यक्षामध्ये ते काय एक्साइटमेंट असते की त्या ठिकाणी समजलंय हो अहित ह्याच्यात नाही, जे हे अहित होत आहे माझं असं जरी कळलं तरी मग भरी पोट पोशी कुटुंबा बरारे. म्हणून तू कुटुंबाला पोस. त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की संसार करायचा नाही. संसार त्यांनी नाही केला म्हणून त्यांनी करायचा नाही असं म्हटलं नाही. आमच्या महाराजांनी तर लग्न केलं पण ब्रह्मचारी राहिले. हे सगळ्या प्रकारचे आपण किती अज्ञानी आणि आपण किती हीन आहे, किती पण तरीही आपल्यासाठी ते तयार आहेत हो. अशी जेव्हा भावना निर्माण, अरे आम्ही तुमच्यासाठी सगळं करून ठेवलंय, ब्रह्मचर्य पाळलं, साधना केली, 13 कोटी नाही 56 कोटी जप केला. कशासाठी? की माझ्या लेकरांना रामाचं दर्शन व्हावं. अरे तू माझा हात तर धर कमीत कमी. इतका सोपा राममंत्र सांगितलाय मी तुम्हाला, तेवढा घे. राममंत्र म्हणजे, पुन्हा मी रामभक्त असल्यामुळे फक्त बोलते, जो कोणी सद्गुरूंनी मंत्र दिलाय तो मंत्र म्हण रे. ओम जरी म्हटलं तरी, ओम म्हणजे काय कमी आहे का? फक्त तो सद्गुरूंच्या तोंडून यावा हा महत्वाचा. ओम तरी असं म्हणण्याच्या मागे माझा उद्देश हा होता की सद्गुरूंच्या मुखातून ओम जरी आला तरी तो जो काही मंत्र सांगितलाय तो जर तुम्ही म्हटलं तर आणि तरच फक्त तुमचं कल्याण होणार आहे. समर्थ तळमळून 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 सांगताय. बहुपोट पोषी कुटुंबा बरारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. 34वी आहे. बहुढी गमागे पुढे मोहरांचे. आता समजायला हरकत नाही. बहुढी गमागे पुढे मोहरांचे, मदोन्मत्त हो नियाते थनाचे. आता काय सांगायचं याच्यामध्ये? मस्त पैसा आहे भरपूर आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हो नाचतोय, मीच मोठा असं म्हणतोय. असे गर्व त्याला की नरकासी यारे. असा जो करत असेल त्यांनी नरकात यावं. पू नावाचा जो नरक आहे त्याच्यावरती जे भागवतामध्ये वर्णन आहे ते वाचल्यावर अंगावर थर्र काटे येतात. आणि नको रे बाबा, आपल्याला तर तसंही जायचंच नाही तिथे, कारण समर्थ जर आपले आहेत तर आम्हाला काही नरकाचा प्रश्नच उद्भवत नाही, ते दार आमच्यासाठी बंद आहे असं म्हणून आनंदाने जीवन या क्षणाचा जर फायदा केला. स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. स्वर्ग आणि नरक मला काही वाटतच नाही,
कारण समर्थांच्या मांडीवर बसण्याचं जर सामर्थ्य आपल्यामध्ये जीवामध्ये असेल ते या सगळ्या फोल आहे. म्हणून हे वाक्य वाचायची आता आपल्याला गरज राहिली नाही. बहुढी गमागे पुढे मोहरांचे, मदोन्मत्त हो नियाते धनाचे, असे गर्व त्या लागी नरकासी थारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. 35वा अलंकार स्थानी तनू सज्जवितो. काय सांगायचं आहे त्याच्यात? अलंकार घालायचे आणि तनूला सजवतो. मनी दर्पणी पाहुनी रंजवितो. दर्पणात बघतो आणि किती सुंदर आहे मी. माऊलींना विचारायचं मी किती आहे. दर्पणामध्ये बघायचं असेल तर माऊलींकडे बघायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, दासबोध वाचायचं, तो दर्पण आहे खरा. खरं दर्पण कोणतं आहे? ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे आणि भगवद्गीता आहे. त्या ठिकाणी आपलं मुख बघायचं आहे. त्या ठिकाणी देह दिसणारच नाही आहे ना, कारण त्या ठिकाणी देहाचा आरसाच नाही आहे. आपण कुठे बघतो? अलंकार स्थानी तनू सज्जवितो. किती असा टॉन्ट मारलाय, शालजोडीतला हाणलाय. शेवटी त्यांना वाटतं कसाच ऐकत नाही, मी आता बोलतो, स्पष्टच बोलतो म्हणतात समर्थ. अलंकार स्थानी तनू सज्जवितो, मनी दर्पणी पाहुनी रंजवितो, कळे ना जळे सरपणी रूप दे रे, हरे राम हा मंत्र सोपा जप. अरे सरपणात जाणार आहे रे बाबा हे रूप. या रूपाच्या मागे एवढं सजवतो, त्यापेक्षा दर्पण कोणतं? की ते दर्पण जे मी आता सांगितले ते 3, जे मी म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे संत सज्जनांच्याकडे जाऊन जेव्हा आत्मपरीक्षण होईल तो खरा आरसा आहे. आणि त्या आरशामध्ये जो मुख बघेल ते आपलं जे रूप दिसेल ते आत्मस्वरूपाचं रूप आहे. आणि त्या ठिकाणी अथातो ब्रह्मजिज्ञासा जी माझी नैसर्गिक वृत्ती आहे त्या ठिकाणी माझी मती स्थिर होऊ शकते. हे असं समर्थांचं जे वाङ्मय आहे, समर्थांची जी कृपा आहे त्या कृपेवरती बोलणं, असं बोलायचं. असं अचानक हा सुयोग आणि संधी एकत्र आल्यामुळे आणि चैतन्य सत्संग मंडळ आपल्याला ही संधी उपलब्ध करून देत असल्यामुळे मी कुणाकुणाचे आभार मानू. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. घड्याळ किती फास्ट पुढे जाते, 50 मिनिट कसे निघून जातात कळत नाही. असं वाटतं हे 50 मिनिट लवकर संपू नये, परंतु ही योजना त्याची आहे. तो आपण बसून राहतो, वेळ बसत नाही. आणि हरे राम मंत्र हा सोपा जपारे हा निश्चित ध्यास प्रत्येक साधकाला लागतोय आणि तो त्याच्या तंद्रीमध्ये आहे. तर ते 50 मिनिट अशा त्या तंद्रीतून निघून जातात. काय योग आहे. सुंदर असं विवेचन आपण आजच्या या निरूपणामध्ये केलेलं आहे. मनपूर्वक आम्ही आपल्या मनात राहू इच्छितो आणि अशाच पद्धतीचं विवेचन या